मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अक्षयदादा कर्डिले आणि सर्व नगरसेवक, प्रचाराचा उद्याचा शेवटचा दिवस, एक दिवस वाढवले गेल्यामुळं तसा आजच शेवट होता, परंतु एक दिवस आपल्याला वाढव मिळाला. प्रचारामध्ये कालपर्यंत गेली 40-50 वर्ष सांगितलं गेलं का 50 वर्ष झाले आणि त्याचा साजरा केला गेला. साजरा करीत असताना गेली 40-50 वर्ष आमच्या ताब्यावरती सत्ता होती. सत्ता असताना मी बी त्या पार्टीमध्ये नगरसेवक म्हणून राहिले गेलो, परंतु नवीन नेतृत्व तयार झालं. आमचे बंधू राज्यमंत्री झाले. ज्यावेळेस नगरपालिकेचं इलेक्शन झालं, ओबीसी मधून त्यांनी उमेदवारी केली. करीत असताना आम्हाला विचारात घेतलं गेलं का आपल्याला राहुरीमध्ये काय करावं लागेल. आमचे विचार आम्ही त्यावेळेस मांडले गेले. राहुरीमध्ये प्रथम होतं एकलव्य वसाहत. एकलव्य वसाहतीमध्ये स्वर्गीय लालाशेठ बेहाणींनी ती जागा कशी उपलब्ध केली हीच माहिती नाही त्यांना. त्याच्यानंतर कामगार सोसायटी, तिथं गाळे बांधले गेले. तिथं त्यावेळेस सांगितलं गेलं का आम्ही त्या कामगारांना वसाहत बांधून देऊ. ती झाली नाही. त्याच्यानंतर आमचे विचार पटले नाही. मी बाजूला पडलो. बाजूला पडत असताना त्यामुळे आम्ही स्वप्न दिले होते लोकांना, घराला ज्याला घर नाही त्याला घर देऊ, जे बेघर असतील त्यांना जागा उपलब्ध करून देऊ. परंतु जागेचा कुठलाही आम्ही त्यावेळेस प्रयत्न केला नाही. प्रयत्न केला जिथं जागा मिळणार नाही अशा ठिकाणी प्रयत्न केला गेला. आमच्या वार्डमध्ये गेली 40 वर्ष इरिगेशन हद्दीमध्ये आमचे लोक राहतात. तो विचार ज्यावेळेस राजकारण करीत असताना आपल्याला आपण लोकांना काय देऊ शकतो हा विचार यांना कधीच आला नाही. राहुरी नगरपालिकेच्या शाळेमध्येच मराठी शाळा असताना तिथे गाळे होते. ते गाळे मी, माझा बाप, माझा चुलता आणि मी आम्ही वाटून घेतले एक एक गाळा. हे जर गरीबाला दिला असता तर तिथं गरीब काहीतरी करू शकले असतील. ते झालं नाही. जिथं राहुरी नगरपालिकेमध्ये आज ते सांगतात का 4 वर्ष नगरसेवक नाही, परंतु आम्ही एकही दिवस असा सोडला नाही का त्या नगरपालिकेत गेलो नाही. माझी आई जाती, माझा बाप जातो, माझा भाऊ जातो, माझा चुलताही जातो. आम्ही एक जागा सोडली नाही. पण आम्ही 4 वर्ष सांगतो नगरपालिकेचं इलेक्शन झालं नाही आणि सरकार त्या प्रशासकाच्या ताब्यात. असं वाटलं का तुम्हाला कधी नगरपालिकेत एकही दिवस आम्ही गेलो नाही. भूमिगत गटारचं प्रकरण मंजूर केलं, राधाकृष्ण विखे पाटलांनी मंजूर करून आणलं. त्याचं टेंडर निघलं. त्या टेंडर मध्ये आमचा भाऊ जाऊन बसला. टक्केवारी किती अक्षरशः म्हणजे तो रात्रंदिवस ते टेंडरची जाहिरात पाहत होता. कधी याचं टेंडर कधी निघल आणि मी कधी तिथं जाईल. तिथं दोघा भावाने आमच्या पार्टनरशिप केली. मी तिथं होतो बरं का. आम्ही त्या भूमिकाचं उद्घाटन केलंय. पालकमंत्री साहेब होते, दादा होते, सुजय दादांनी मदत केली, मंजूर झालं. पण आमच्या टक्केवारी करता भांडण झालं
किती टक्केवारी? दोघं भावाने आम्ही वाटून घेतलं. आमचे कार्यकर्ते लगेच फाकले, आम्हाला काहीच नाही म्हणलं बरं का. हे दोघं तिघं जाऊन बसले तिथं टेंडर मध्ये. आमचा धंदा एकमेव कार्यक्रम टक्केवारी, याच्यापेक्षा आम्हाला काहीच आलेलं नाही. आणि राहुरीचं हे काहीच करू शकत नाही. 50 वर्ष झाले, 40 वर्ष झाले हेच सांगत येतं. मी 15 वर्ष त्यांच्यात तेच सांगत राहील. 15 वर्ष आम्ही तेच सांगितलं का बा आम्ही करू, आमच्याच्याने काही होणार नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, आमच्या काळामध्ये आता आम्ही बाजूला पडलो, पालकमंत्री साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं. त्यावेळेस त्यांनी आता जो निधी आणला, या निधीमध्ये बी टक्केवारी तुम्ही आणला ना, मग आमचा काही हिस्सा नाही का? आम्ही प्रतिनिधी आहे, आमदार आहे, आमचं पाहिजे तर हिस्सा पाहिजे, बाकी काहीच नाही. प्रत्येक ठिकाणी टक्केवारी. यांनी सांगावं, यांनी शनीची शपथ घ्यावा, या गाळ्यामध्ये आम्ही एकानी गाळा घेतला आणि तिघातून चौघातून शनीच्या मंदिरावर हात ठेवायचा. यांनी सांगायचं एकही गाळा आम्ही तिघातून कुणीच घेतला नाही. 24 लाख रुपये गाळ्याची किंमत, 4 लाख रुपये सरकारी किंमत, 20 लाख आमच्या घरात एका गाळ्याची किंमत. काही विकास करणार नाही, यांचा ध्येयच तो नाहीये. आणि लोक सुधारले नाही पाहिजे. अरे तुम्ही जर एवढं काम केलेलं आहे ना, माझ्या वार्डामध्ये आई येते, बाप येतो, भाऊ येतो, चुलता येतोय प्रचाराला. यांच्या नगरसेवकांनी काय काम केलंय? एक एमबी शिबिरवाला तो गाठवला. याला मी तो म्हणतो, आमच्या भावाला ना अजिबात अक्कल नाही. तो फक्त आमच्या त्या एक हिजडी का भुजडी काहीतरी त्याच्या जीवावर जमतो अक्षरशः. हे आमच्या मामाची पुण्याई. आम्ही 9 खाते सांभाळले आणि पहिल्याच पंचवार्षिक मध्ये 25-30 हजारांनी पडलो. हे चालत नाही, हे लोकांना चालणार नाही. सगळं समजतंय. काय तर म्हणे बाहेरचे लोक आणतात. पालकमंत्री बाहेरचे आहेत का? कळी साहेब बाहेरचे आहेत का? काल परवापर्यंत हे बाहेरच्याचा विषय सांगतात, हे बाहेरचे. आणि मग तुमचं जर चांगलं कार्य असेल तर तुम्हाला पाया पडायची गरजच नसती पडली. पडेल का? मी जर चांगलं काम करतो तुम्हाला तर गावात येऊन देताल का? नाही केलं तर येऊन देताल का? तुम्हाला पण तुमच्यापर्यंत यायची गरज आहे का मला? साव हा मंत्री, याला फक्त मामाचे पुण्याईन झाला. याला काहीच अक्कल नाही. याला परत तुम्ही जागेवर सुद्धा नाही. आणि हा आयुष्यभर इथून पुढं एवढी पंचवार्षिक हा माझी राहील. आणि तिथून पुढे आपण राखीव करून आणू, याचा संपला विषय. श्रीरामपूरची कॅटेगरी आपलीच होती, ती चुकून तिकडे श्रीरामपूरला पडली म्हणून आमचा नंबर लागला. नाही तर आमचा नंबर माझी, आमच्या बापाचा नंबर माझी, इथून पुढे माझीच. चुकून चुकून अपघात हा मागच्या वेळेस झाला. याला कुठल्या गरिबाची जाण नाही. आयतं मिळालेलं सगळं बापदाद्याची पुण्य मागून आलेली काय असेल ती, याला अजिबात काहीची अक्कल नाहीये. हा येडा अक्षरशः. खरंच तुम्हाला मला जाण येते की मी गेलो, ही इलेक्शन लागायच्या आधी मी त्याच्याकडे गेलो होतो, मला बोलून होतं. मी म्हणलं तुझ्याकडे नाही लागू बाबा, आलोय मी बाहेर पडलोय ना आता, मला जाऊ दे. सगळे प्रयत्न केले, शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केले. अक्षरशः विश्वास ठेवू नका. राहुरीकरांनी डॉक्टरांच्या मागे एक
पत्रकार लावला, याचं पार्किंग नाही म्हणून. तो पत्रकार गेला बिचारा, त्याला सोडलं. काय तर आवरी डॉक्टरांची पार्किंग नाही, त्यांच्या मागे लावा, कोर्ट मॅटर. सगळे मिशन कंपाऊंड शाळा कोणाच्या नावावर आहे? आमच्या एकरात घेतर आमच्या नावावर. शाळेची जागा मिशन कंपाऊंड. तिथं सांगितलं गेलं ज्यावेळेस आरक्षण उठायचं, सगळ्या नगरसेवकाला सांगितलं तुला एक एक गाळा देतो, गच्चुडी चुप, कोणाच गाळा नाही, याच्याच घरात गाळा. नामदार साहेब, आम्हाला विनंती करतो तुम्हाला, आम्हाला फक्त घरकुल, आता घरकुल बी ते आम्ही दिलेत, पण ते कोणाला दिले? पाटलांना दिले, गरीबाला कोणालाच दिले नाही. तर त्या बेघरवाल्यांना घरकुल, दवाखान्याचं काम तुम्ही चांगलं केलं, त्याच्यात बी येणार. त्याला म्हणे ते म्हणे मलाच विचारात घेतलं नाही, दवाखाना तिकडे का म्हणून आला. तुम्ही मला सांगा, रावरी वाढती का कमी हो? वाढणार आहे. मग आता इथं होईन का दवाखाना? गावात यायचं, गुरुवारची जागा असते, एखादं पेशंट आणायचं तर जागायचं नाही. ते दवाखाना तिथं नेला, तर त्याने का म्हणून फक्त काय विचार केला का मला विचारात घेतलं नाही. त्याला विचारात घेतलं नाही, यांनी दवाखान्याची परवानगी घेतली, मंजुरी आणली, तिकडं चालू झालं. तरमळ झाली ना आमची हो. मी आमदार आणि मलाच विचारात घेतलं नाही रावरी. सगळे विचार कुठलेच नाही, वहाड ही नाही, लॉईट काहीच नाही. पाण्याची योजना केली, अक्षरशः सगळे लाईन पसरवली, मंजुरी आणल्या, आपणच आणल्या. तुमच्या काळामध्ये मंजुरी आलेली आहे, त्याच सगळं प्रसरून झाली. नवीन योजना आजपर्यंत त्याला जोडले गेली नाही. जुन्या लाईनीला पाणी आहे, पाणी खराब, कोणलाही पुरं पाणी नाही. ज्यावेळेस लाईट बिल येत होतं 200 रुपये, आज येतं 600 रुपये, तरी पाणी पुरतं नाही. लाईट जुने काहीच विषय नाही, त्यांचा विषय असा फक्त की माणसं झुरत राहिले पाहिजे, आपल्या अंडरमध्ये राहिले पाहिजे, एवढंच हे त्यांचं आहे. दुसरं काहीच होणार नाही. रावरी करता रावरीवाल्यांनी तरी, या डॉक्टर लोकांनी, आता मेडिकलवाला एक आमच्याकडे, तो मेडिकलवाला एमबीसी दिला दवाखान्याच्या टायमाला, अक्षरशः नंबर लावा लागले त्यांना, आणि आमचा मंत्री त्याच्या हाताखाली काम करतोय. हा, आज या ठिकाणी आपण प्रचाराचा शेवट करतोय. उद्या आमच्या आपल्या प्रभागामध्ये सर्वांनी काळजीपूर्वक, का की आमच्या प्रभागामध्ये तर 2 मोठे रथी महारथी आहेत, त्यांचा भाव बी पुढे राहणार आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या लेवलला जे काही असेल ते करू, परंतु आमच्या भागामध्ये मला वाटत नाही 12 या बाकीच्या प्रभागापेक्षा आमचा प्रभागमध्ये 2 चांगले तगडे उमेदवार आहेत. 2-3 दिवसापासून चांगला तडाखा चालले, चांगले पोरं नादी लावले त्यांनी काय. पण आम्हाला आमच्या नशिबाने आम्ही जे करतो ते चांगल्या करता करतो, आणि आमच्या तेवढ्या भागामध्ये जे आमचे बेघर आहेत, सारीला बसलेले, त्यांच्याकरता पालकमंत्री साहेबांनी काल आम्हाला परवा शब्द दिलेला आहे की आपण गावठाणामध्ये जागा घेऊ. जागा घेतलेली जवळजवळ 15 एकर काहीतरी त्यांच्या हिशोबाने. तिथं त्यांच्याकरता घरकुल काय असेल त्यांच्या हिशोबाप्रमाणे जे काही नियम असतील त्या अटीप्रमाणे करू. आणि आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, आणि पालकमंत्री साहेबांचे आभार मानून, दादांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.